चॅम्पियन टीम, रनर अप टीम, थर्ड प्लेस, फोर्थ प्लेस आणि सर्व टीमच्या पार्टिसिपेट झाले त्यांना पण सर्वांना ट्रॉफीज आहेत. अजिबापूर रोड प्रीमियर लीग मध्ये एक चांगलं आयोजन, सर्व त्यांचे आयोजन कमिटी आणि सर्व त्यांचे मित्र ज्यांनी खूप चांगली मेहनत घेतली आहे. मग त्याच्यामध्ये विजय माने, निलेश टेलर, प्रकाश सारंग, धर्मेश पटेल, सुशील लाड, सर्व त्यांची टीम. या बॉलवर देखील बॉल हवेत खेळला गेला. बॉल डिक्लेअर झोन मध्ये जाईल का? तिकडे रन मिळतील, 3 रन मिळतील, 4 रन. चुकीला माफी नाहीये तर 4 रन तिकडे मिळतील जरूर आणि स्कोर 4 ने पुढे जाईल. 9 रन झालेत. इस बार भी अच्छा स्ट्रोक खेलने की कोशिश की. वहां पर माइकल ने एक सिंगल रन वहां पर डिक्लेयर जोन में बॉल ट्रैवल होता हुआ और यहाँ पर पहला ओवर का खेल यहाँ पर चालू. रन हो चुके अभी तक 10. शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे पहिल्या ओव्हरचा. सुनील यांचा शौर्य फायटर्स आणि त्यांच्या विरुद्ध टीम जय हिंद 11. मयंक 11 एक वाईल्ड कार्ड एंट्री घेतली आणि फायनल मध्ये गेले. रेहानची एक चांगली बॉलिंग. या बॉलवर देखील पूर्णपणे फिरून स्ट्रोक खेळले. आणि डिक्लेअर झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. रन झालेत 11. पहिली ओव्हर संपली आणि 11 रन झाले धावफलकावरती. न्यू बॉलर गौरव ने भी अच्छा बॉलिंग डाला, अपने बैटिंग पे अच्छा किया गौरव ने. स्ट्राइक एंड पे ओसामा. 11 रन तो हो चुके हैं. अच्छा स्टार्ट किया टीम जय हिंद ने. देखते कौन सी टीम फाइनल में जा रही है, कौन सी टीम फाइनल जीत रही है. चैंपियन इज ऑलवेज चैंपियन. टाइटल जीतना जरूरी है. हाजीबापुर रोड प्रीमियर लीग 3 6 को यहाँ पर 3000 है, 1 6 को 1000 है. हैट्रिक लिया तो भी 1000 है. चांगली बॉलिंग इकडे बॉलर गौरवची. इस बार भी आप ट्रैकर बॉल अलग अंदाज से खेलने की कोशिश की. वहां पर ओसामा ने और डिक्लेयर रन सिंगल, और सिंगल के साथ स्कोर कार्ड फिर से आगे बढ़ता हुआ. 12 रन हो चुके हैं. अच्छा स्टार्ट किया है टीम जय हिंद ने. देखो पिछले मैच में जय हिंद टीम ने 24 नहीं किए. ये क्रूशल मैच है और क्वालिफायर में मैच में हमेशा देखने के लिए मिलता है प्रेशर. जो प्रेशर क्वालिफायर नॉकआउट में खेलने का अलग है, लीग मैच के खेलने का अलग है, गली क्रिकेट अलग है, संडे टू संडे का क्रिकेट अलग है, टूर्नामेंट में बैटिंग करना अलग है, प्रीमियर लीग का क्रिकेट अलग है. सब क्रिकेट सेम नहीं है. इस बार ऑफ स्ट्रिक के यहाँ पर पिचिंग और यहाँ पर व्हाइट बॉल. चलो थोड़ा फास्ट. और इंग्लैंड टीम भी वहां पर बेहतरीन बैटिंग की है. 294 का अभी तक स्कोर हो चुका है. 294.
इस बार भी अच्छी गेंद यहाँ पर, और यहाँ पर बैटर को बाहर जाना पड़ेगा, बोल्ट आउट। तीन बॉल और 9 हो चुके 13। बैटिंग के लिए अभी रवि। कॅमेऱ्याच्या इथे 2 मिनिट अंपर, कॅमेऱ्याच्या इथे जे उभे आहेत त्यांनी सर्व पाणी तिकडून साईडला उठा प्लीज. नाहीये युट्यूबच्या प्लीज. न्यू बैटर रवि लुक्कड़, और रवि ने भी यहाँ पर बैट घुमाई थी, बट यहाँ पर अच्छी गेंद, गुड बॉलिंग बॉलर गौरव. 6 के लिए 1000 रुपए का कैश प्राइज है, बीएम ट्रॉफी और DP11, और हैट्रिक लिया तो भी 1000 रुपए का कैश प्राइज है. तो ये मौका अच्छा है, 6 लगा और 1000 रुपए लेके जाओ. इस बार फिर से 1 रन. और जो ये मैच जीतेगा वो ऑफ कोर्स फाइनल में जाएगी. और महक 11 ने, देखो महक 11 टीम मैंने 2 दिन देखा, इतना बैलेंस नहीं था, तभी भी फाइनल खेलेंगे भाई. ऑन पेपर क्या टीम है उसको वैल्यू नहीं है, ऑन ग्राउंड जो खेलेगा अच्छा वही जीतेगा. और इस बार भी हल्ला बोल कर दिया है. क्रिकेट ये ऐसा ही खेल है. इस टाइम का वर्ल्ड कप सभी ने देखा, सबको लगा इंडिया हार गई, बट नहीं. सूर्य कुमार यादव का कैच, बुमराह का बॉलिंग, कोई जन ने टीवी भी बंद किया था. मैच तो नहीं है, बट बॉल टू बॉल मैच आ गई. जो क्रिकेट का कीड़ा है वो टीवी नहीं बंद करेगा भाई, पूरा ट्रॉफी देने तक देखा. बट अच्छा मैच, और इंडिया ने बहुत सालों से बाद T20 वर्ल्ड कप जीता. हार्दिक पांड्या की बेहतरीन लिंगाणी. जय सर्व मंडळ आहेत, बाळगोपाळ मित्र मंडळ, गावदेवी मित्र मंडळ, जय संतोषी माता मित्र मंडळ, जय भवानी मित्र मंडळ, कार्तिक मित्र मंडळ, नवयुग मित्र मंडळ, अपना मित्र मंडळ, साई मित्र मंडळ, निवेटिया कंपाऊंड मित्र मंडळ आणि सहयोग मित्र मंडळ. जे कोणी आला असेल तर आपण व्यासपीठावरती आपला पण एक सन्मान केला जाईल. मालाडमध्ये गणपती, नवरात्र, दहीहंडी खूप चांगलं साजरं केलं जातं, त्यामुळे त्या मंडळाचं पण आम्ही कौतुक नक्की करू. बॉलर सागर पाटील, आणि इकडे बॉल हवेत खेळला गेलाय, बॉल तिकडे फिल्डर पोहोचतायत, आणि मोये मोये कॅच छुटा वहां पर. सागर पाटिल थोड़ा गुस्सा करते हुए. रन हो चुके अभी तक 17. इस बार भी अच्छी गेंद यहां पर सागर पाटिल की, बहुत एक्सपीरियंस है उनके पास, और अच्छा स्पिन बॉलिंग है. बेहतरीन बॉलिंग यहां पर सागर पाटिल की, यहां पर डॉट बॉल. शौर्य फाइटर्स भी यहां पर मैच नहीं छोड़ेंगे, उनको मालूम है कि मैच जीतना जरूरी है, फाइनल में जाने का है, ट्रॉफी उठाने का है, फोटो निकालने का है. इस बार फिर से मिस टाइम स्ट्रोक, यहां पर अभी गलती नहीं होनी चाहिए, कैच तो इजी है, और ये कैच पकड़ लिया, बैटर आउट. माइकल को यहां पर बाहर जाना पड़ेगा.
झाले धावफलकावरती. मेक 11 टीम फायनल साठी तयार झाली आहे. यानंतर ते फायनल खेळणार आहेत. खूप चांगलं ऑर्गनाइज इकडे केलं सर्व अजिबाबू रोड प्रीमियर लीग मध्ये. भव्य दिव्य असं आयोजन. 2 दिवस आपण इकडे आनंद घेतला आणि आता शेवटची फायनलची मॅच यानंतर पाहणार आहोत. खूप चांगले ट्रॉफीज आहेत बीएम ट्रॉफीच्या माध्यमातून. या बॉल देखील कट केला गेलाय. सागर पाटील, सबसे कातिल सागर पाटील. काय बॉलिंग केली गेली सागर पाटीलने. अफलातून बॉलिंग, चांगले स्पिन बॉलिंग आणि सागर पाटीलने काय स्माइल केली आहे. खुश झाले ते. स्ट्राइक एंडला रवी लुक्काड. महत्वाचा बॉल असणार आहे. या बॉलवर रवीने रिस्पेक्ट दिला गेला. बघा सागर पाटीलची दहशत. शेवटच्या बॉलवर सिंगल आले. गुड बॉलिंग सागरसाठी. एकदा टाळ्या वाजवा. खूप चांगली बॉलिंग केली सागर पाटीलने. महत्वाच्या मॅच मध्ये इकॉनॉमी बॉलिंग. ओल्ड इज गोल्ड. फक्त 3 रन खर्च करत असताना चांगली बॉलिंग केली सागर पाटीलने आणि स्वतःला प्रूफ केलं. इकडे 3 ओव्हर संपल्या. स्कोर झालाय 19 रन झाले. शेवटचे 6 बॉल बाकी आहेत आणि शेवटचे 6 बॉल टाकण्यासाठी अमित येतात बॉलिंगसाठी. जो अमितने पण चांगली बॉलिंग केली आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये रन येणं गरजेचं आहे. रवी लुक्कड आणि योगेशला बॅटिंग करावी लागेल. चला थोडं फास्ट खेळा. क्रुशल मॅच आहे आणि शेवटचे काही बॉल शिल्लक आहेत पहिल्या इनिंगचे. पहिल्याच बॉलवरती अमितने एक चांगला बॉल फिरवला गेला तिकडे. रवी लुक्कडला थोडा चान्स घ्यावा लागेल. एक 6 आला तर 1000 रुपये मिळू शकतात बीएम ट्रॉफी आणि डीपी 11च्या माध्यमातून. या बॉलवर देखील ऑफ ब्रेक फिरवला गेला. चांगली बॉलिंग, चांगली नॅचरल ऑफ ब्रेक अमितचा. पुन्हा एकदा डॉट बॉल. स्कोर झालाय फक्त आणि फक्त 19 रन झालेत. शेवटचा अर्धा तास आहे तर लॉटरी तुम्ही घेऊन जा. 10 रुपयामध्ये फ्रीज, टीव्ही, बाईक खूप काही आहे. या बॉलवर देखील बॅटची एज घेतली गेली आहे स्ट्राइक एंडला आणि पुन्हा एकदा डॉट बॉल. अमित सिंग. सिंग इज किंग. अमित सिंग बेहतरीन बॉलिंग यहाँ पर. चांगली बॉलिंग इकडे अमितची आणि क्रुशल मुवमेंटला त्याला पण माहिती. शेवटची ओव्हर आपल्याला चांगली टाकणं गरजेचं आहे. अमित सिंगने प्रॉपर या बॉलवर आडव्या बॅटने फिरवली गेली आणि डिक्लेअर झोन मध्ये 2 रन 21. 21 रन झालेत. इस बार फिर से हल्ला बॉल करने की कोशिश की और यहां पर बढ़िया स्ट्रोक. 2 रन के लिए 23. बेहतरीन टाइमिंग की यहां पर रवि ने और रवि के बल्ले से 2 रन. लास्ट बॉल पेंडिंग है फर्स्ट इनिंग का. ये बॉल 2 चाहिए, 4 चाहिए, 6 चाहिए. 6 लगा तो बीएम ट्रॉफी से 1000 रुपए और डीपी 11 से देवी. इस बार हल्ला बॉल करने की कोशिश पर यहां पर अच्छी ऑफ ब्रेक और गुड बॉलिंग. अमित और सागर पाटिल ने 2 ओवर का खेल पूरा घुमा दिया और अभी सिर्फ टारगेट है मैच जीतने के लिए.
24 का टारगेट है। गुड बॉलिंग, शौर्य फाइटर्स ने एक अच्छा स्पेल डाला अपने टीम के लिए। थैंक यू। लेट्स प्ले। अभी 24 का टारगेट है मैच जीतने के लिए। सिर्फ 24 गेंदों में 24 रन की जरूरत है मैच जीतने के लिए। शौर्य फाइटर्स लेट्स प्ले। देखते हैं अभी मैक 11 ने वाइल्ड कार्ड एंट्री लिया, मेहनत है, बट सभी देखो, सब बैटर ने परफॉर्मेंस किया, बॉलर ने परफॉर्मेंस किया, अच्छा कैचेस पकड़ा रेहान ने, वो भी टर्निंग पॉइंट ठहर सकता था। लेट्स प्ले। और टारगेट है सिर्फ 24 स्ट्राइक एंड पे बैटर सुनील। पहले ही गेंद पे यहाँ पर अलग स्टाइल से खेलने की कोशिश की वहां पर, और ब्रिजेस के ऊपर पहले ही गेंद पे यहाँ पर 2 रन। अभी भी 22 रन की जरूरत है मैच जीतने के लिए। इसके बाद फाइनल का मुकाबला है। चांगली मॅच इकडे पाहायला मिळते। लेफ्ट आर्म या बॉलवर देखील फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला, बॉल गॅपमध्ये ट्रॅव्हल होतं, क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतात आणि सिंगल रन। एक एक रन पण तेवढीच महत्वाची। विकेट आली तर मॅच मध्ये टीम जय हिंद संघ पण येऊ शकतो, बट विकेट डॉट बॉल काढावे लागतील तरच मॅच कुठेतरी क्लोज होऊ शकते, नाहीतर शौर्य फाइटर्सने एक चांगली कामगिरी केली आहे। लोअर फुल टॉस बॉल ग्राउंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय, सिंगल रन।
4 रन झाले धावफलकावर, अजूनही 20 रनची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. पुढे लेफ्ट आर्म, या बॉलवर देखील आडव्या बॅटने एक चांगलं टायमिंग केलं गेलंय. सुनील आंबरेच्या बॅटमधून आपण पाहिलं तर 2 रन. चांगली बॅटिंग केली. सुनीलला पण माहिती आहे की मॅच हलक्यात घेऊन चालणार नाहीये, स्कोर करावा लागेल. या बॉलवर देखील फटका फसला गेलाय. थोडे डेंजर झोनला आहेत तिकडे. आणि मोए मोए, कैचेस विन द मैचेस, पकड़ो कैच जीतो मैच. एक कैच में पूरा मैच पलट सकता है और सुनील की कैच छूटी, अभी मैच भी छूट सकती है हाथ से. आठ रन झालेत. एक कॅच सुटली आणि पूर्णपणे मॅच शांत झाली आहे, ती पण सुनीलची. या बॉलवर देखील लोअर फुल टॉस बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. पुन्हा एकदा चान्स आहे आणि पुन्हा एकदा कॅच सुटती है. मेरे को लगता है घर से आते समय सुनील बैट नहीं लेके आए तो भाई लक भी लेके आए, और लक भी चाहिए. 2 कैच यहां पर ड्रॉप होते हुए और वो भी सुनील के. लक फैक्टर बहुत इंपॉर्टेंट है क्रिकेट में खेलते समय. रन झालेत आतापर्यंत 10. आता फक्त 14 रनची गरज आहे. 18 बॉल मध्ये मॅचला जिंकण्याकरिता 14 रनची गरज. मॅच कुठे ना कुठेतरी आता क्लोज होताना पाहायला मिळतीये. कॅच सुटली त्यामुळे मॅच पण इथे हातातून सुटली आहे. कॅचेस बनवाव्या लागतील आणि मॅचेस पण बनवाव्या लागतील. बॉलर लेफ्ट आर्म, राईट आर्म राकेश मायकलने एक चांगली बॉलिंग केली जरूर. आणि आता अजिबापू रोड प्रीमियर लीगची शेवटच्या टप्प्यामध्ये क्रीडा स्पर्धा येऊन थांबले. यानंतर फायनलची मॅच पण पाहणार आहोत. चांगली प्रीमियर लीग आज सर्व या परिसरातील सर्व स्थानिक खेळाडूंसाठी एक चांगलं प्लॅटफॉर्म. या बॉलवर देखील खोल डब्याचा बॉल वेगळ्या अंदाजामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला, बट तिकडे रन सिंगल. एक रन तेवढाच महत्वाचा असणार आहे. 24चं छोटं टार्गेट होतं. या बॉलवर लोअर फुल टॉस बॉल फक्त फ्लिक केला गेलाय. चांगला कॅल्क्युलेशन स्ट्रोक खेळले गेलेत आणि तिकडे रन मिळतील 2. मॅच मध्ये आता शौर्य फायटर्स मात्र मॅच मध्ये आली आहे. चांगली कामगिरी केली ह्या टीमने.
आणि फक्त 10 रनची गरज आहे. या बॉलवर देखील एक प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक खेळले गेले. विथ द स्पिन फक्त ढकललं गेलं गौरवने तिकडे एक सिंगल रन. सभी यहाँ के प्लेयर, सभी यंग टैलेंट, सभी बच्चे लोग यहाँ पर मैच एंजॉय कर रहे हैं. सभी हमारे लेजेंड प्लेयर इस ग्राउंड के ऊपर बहुत साल से क्रिकेट खेल चुके हैं और जिन्होंने इस ग्राउंड को इस बार एक अच्छा कट किया है. शॉट ऑफ द मैच, प्रॉपर टाइमिंग किया वहां पर बैटर सुनील ने. सुनील का 2 कैच यहाँ पर सबसे याद आएगी जरूर. तो कैचेस बहुत इंपॉर्टेंट है, पर कैच छूटा और मैच भी यहाँ पर हाथ से छूटा हुआ. रन अभी तक होते हैं 16 रन झालेत. इकडे पण ग्राउंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला. रन तिकडे एक मिनिट अंपायर, एक मिनिट. ओव्हर झाली आहे. बॉलिंग के लिए मुज्जू और अभी शांत यहाँ पर मैच थोड़ा होता हुआ. शौर्य फाइटर्स का कैच छूटा 2 और वहां पर मैच पलट गई. देखो एक चांस मिला तो ठीक है, पर 2 चांस दिए सुनील को. इकडे चांगली पिचिंग पाहिली गेली आणि तिकडे या बॉलवर देखील पुन्हा एकदा एक सिंगल रन मिळेल. मॅच आता फक्त थोडी क्लोज झाली आहे. शौर्य फायटर्सने जवळपास या मॅचवर नाव कोरलं गेलं आहे. रन झालेत 19. फक्त आणि फक्त 5 रनची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. मेक 11 टीम आपण तयार राहायचं आहे. त्यानंतर फायनल मॅच. या बॉलवर बोल्ड आउट. गौरवला बाहेर जावं लागेल. आणि मॅच आता थोडीफार क्लोज झाली. न्यू बॅटर ऋषीला आता खुशी द्यावी लागेल मॅच जिंकून. आणि जी टीम जिंकेल ती फायनल मेहक इलन संघासोबत खेळेल. बॉलिंग के लिए मुज्जू. इस बार फिर से कट करने की कोशिश और वहां पर रन सिंगल. 20 20 रन हो चुके. अभी भी 4 रन की जरूरत है मैच जीतने के लिए. टीम शौर्य फाइटर्स, जिन्होंने बहुत फाइट किया शौर्य फाइटर्स ने, और कल पहला मैच हार चुकी थी. देखो ऑस्ट्रेलिया टीम भी इस बार ओडिया वर्ल्ड कप में पहला मैच हारी थी और फिर से इंडिया का फाइनल मैच इंडिया को हरा दिया. इसलिए मैटर नहीं करता है क्या आप जीत रहे हैं क्या हार रहे हैं, बट आपका परफॉर्मेंस हर मैच में अलग होना जरूरी है. कुछ तो अलग करना जरूरी है. स्कोर हो चुका है 21. अभी भी 3 रन की जरूरत है मैच जीतने के लिए.
गुड बॉलिंग मुजू. चांगली बॉलिंग केली मुजूने आणि आता शेवटची ओव्हर घेऊन बॉलर निशांत. बॉलिंग केली निशांत. 6 बॉल मध्ये 3 रनची गरज आहे. या बॉलवर देखील फ्लिक केला गेलाय. बॉल डीप मध्ये ट्रॅव्हल होईल आणि फक्त 2 रनची गरज मॅचला जिंकण्याकरिता टीम शौर्य फायटर्स. और इस बार विनिंग स्ट्रोक यहाँ पर बैटर ऋषि के बल्ले से और फाइनल में जाती हुई शौर्य फाइटर्स टीम. कॉन्ग्रेचुलेशन, वेल प्लेड, हार्ड लक टीम जय हिंद 11.